तिरू नदीवरील बॅरेजेस एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प। लातूर जिल्ह्यात पिकाच्या ऐन वाढीच्या काळात पावसाची अनियमितता व पावसातील खंड यामुळे सतत टंचाई सदृश्य परिस्थिती निर्माण होऊन त्यांचा मोठा परिणाम कृषी क्षेत्रावर होत आहे। लातूर जिल्ह्यातील सिंचनाच्या सुविधाचा विचार करता मर्यादित सिंचन सुविधा, अवर्षण प्रवण क्षेत्राची मोठी व्याप्ती, हलक्या व अवनत जमिनीचे मोठे प्रमाण, विषम अनिश्चितता व खंडित पर्जन्यमान यामुळे कृषी क्षेत्रात वाढत जाणारी अनिश्चितता या बाबी प्रकर्षाने जिल्ह्याच्या विकासामध्ये आव्हान ठरत आहेत। या परिस्थितीस मुख्यत्वे करून पाण्याची कमी उपलब्धता हा घटक कारणीभूत आहे। मराठवाडा विभागातील लातूर जिल्ह्यामधील जळकोट तालुका हा नव्याने निर्माण झालेला असून डोंगरी व अवर्षण प्रवण तालुका आहे। या तालुक्यात सिंचनाच्या सुविधा उपलब्ध नाहीत। जळकोट हा दुष्काळग्रस्त तालुका गोदावरी खोऱ्याच्या लेंडी उपखोऱ्यात येतो। लेंडी उपखोऱ्यात नवीन प्रकल्पासाठी पाणी उपलब्ध नाही। जळकोट तालुक्यात सिंचन सुविधा नसल्यामुळे जिल्हा परिषद लातूर मार्फत 30 ते 35 वर्षापूर्वी तिरू नदीवर को-प बंधाऱ्याची शृंखला बांधण्यात आली होती। सदरच्या बंधाऱ्याचे आयुर्मान जास्त झाल्यामुळे, बांधाची फुटतूट झाल्यामुळे, निडल्स खराब झाल्यामुळे, दगडी बांधकामामध्ये कामे केलेली असल्यामुळे मुख्य भिंतीतून व पायातून पाणी पाझरणे इत्यादी कारणामुळे पडणाऱ्या अल्प पावसाचे पाणी न साठता वाहून जाते। मागील 5 वर्षाची सिंचन व पाणीसाठा आकडेवारी संबंधित विभागाकडून संकलित केली तेव्हा पाणीसाठा व बंधाऱ्यावरील सिंचन क्षेत्र निरंक असल्याची माहिती प्राप्त आहे। हे बंधारे पूर्ण झाल्यापासून सिंचन क्षमतेचा पूर्ण क्षमतेने वापर होत नाही, किंबहुना यापैकी हे सर्वच बंधारे कार्यरत नाहीत। या कारणामुळे ज्या उद्देशाने हे कामे केली आहेत तो सफल होत नाही। जळकोट तालुक्यातील भौगोलिक परिस्थितीचा विचार करून अस्तित्वातील कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्याचे बॅरेजमध्ये रूपांतरण करणे आवश्यक आहे। बॅरेजमध्ये रूपांतरण कामात यांत्रिकी पद्धतीचे दरवाजे बसवून पाणीसाठा करणे व पूर परिस्थितीत कमी वेळात पूर पातळीच्या वर दरवाजे घेऊन पूर विसर्ग करणे या बाबी यांत्रिकी पद्धतीने अतिशय अल्प वेळात करता येत असल्यामुळे बंधाऱ्यात 100% शाश्वत पाणीसाठा करणे शक्य आहे। या बॅरेजच्या रूपांतरण कामात पूर्ण साठवण क्षमतेने दीर्घ कालावधीसाठी मे ते जून महिन्यापर्यंत नदीपात्रात पाणीसाठा झाल्यामुळे सिंचन क्षेत्रात मोठी वाढ होते। या बाबींचा विचार करून महाराष्ट्र शासनाने तिरू नदीवरील अस्तित्वातील 7 कोप बंधाऱ्याचे बॅरेजमध्ये रूपांतरण कामास शासन निर्णय 8 मार्च 2022 अन्वये विस्तार व सुधारणा अंतर्गत विशेष दुरुस्तीस मान्यता प्रदान केली। मान्यता प्राप्त बंधाऱ्याचा तांत्रिक तपशील पुढील प्रमाणे आहे, जो आपण या तक्त्यात पाहू शकतो। बंधाऱ्याचे बॅरेजमध्ये रूपांतरण कामाचा उद्देश पुढील प्रमाणे: 1. भूगर्भातील पाणी पातळीत वाढ करणे, दीर्घकाळ बंधाऱ्यात पाणी साठवणे व शाश्वत पाणी वापर करणे। 2. सिंचन क्षेत्रात वाढ करणे, शेतीसाठी संरक्षित पाणी व पाणी वापराच्या कार्यक्षमतेत वाढ करणे। 3. ग्रामीण भागातील बंद पडलेल्या पाणी पुरवठा योजनेचे पुनर्जीवीकरण करून पाणी पुरवठ्यात वाढ करणे। 4. विकेंद्रित पाणीसाठे निर्माण करणे। 5. निकामी झालेल्या जलस्रोताची पाणी साठवण क्षमता व सिंचन पुनर्स्थापित करणे। शासनाची प्रशासकीय मान्यता प्राप्त झाल्यानंतर युद्ध पातळीवर तिरू नदीवरील मंजूर कोप बंधाऱ्याचे बॅरेजमध्ये रूपांतरण कामाचे आराखडे, संकल्पने, नकाशे मध्यवर्ती संकल्पचित्र संघटना नाशिक यांचेकडून तयार करून घेणे, सक्षम स्तरावरून आराखड्यास मान्यता घेणे, यांत्रिकीद्वाराचे संकल्पने यांत्रिकी विभागाकडून तयार करून घेणे, त्यास सक्षम स्तरावरून मान्यता घेणे, तांत्रिक मान्यता अंदाजपत्रके तयार करून त्यास मान्यता घेणे, निविदा प्रक्रिया नियामक मंडळाकडून सदर कामाचा प्राधान्यक्रम व निधीची तरतूद यास मान्यता घेऊन 7 कामाचे कार्यारंभ आदेश ऑक्टोबर 2022 मध्ये देण्यात आले। तथापि पावसाळा हंगाम, नदीमधील प्रवाही पाणी यामुळे ही कामे क्षेत्रीय अडचणीमुळे जानेवारी 2023 मध्ये प्रत्यक्षात सुरू करण्यात आली। तिरू नदीवरील या 7 कोप बंधाऱ्याचे बॅरेजमध्ये रूपांतरण कामे सर्व क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी कंत्राटदारांशी समन्वय ठेवून
अतिशय मेहनतीने कामाची उच्च गुणवत्ता राखून स्थापत्य कामे तसेच यांत्रिकीद्वाराची निर्मिती उभारणीसह तांत्रिक चाचण्या पूर्ण करून एका हंगामात पूर्ण केली आहेत. ही बाब अतिशय प्रशंसनीय आहे. सन 2023च्या पावसाळी हंगामात या 7 बॅरेजच्या शृंखलेमध्ये पूर्ण क्षमतेसह पाणीसाठा करण्यात आलेला आहे. तिरू नदीवर या 7 बॅरेजमध्ये जून ते मे महिन्यापर्यंत पाणीसाठा राहत असल्यामुळे जळकोट तालुक्यातील डोंगरी व सिंचनापासून वंचित असलेल्या शेतकऱ्यांना याचा फायदा तर होईलच, पण दीर्घकाळ पाणी नदीत थांबल्यामुळे परिसरात भूगर्भातील पाणी पातळी वाढून दोन्ही तीरावरील विहिरी, बोर यांना अप्रत्यक्षपणे या 7 गावांव्यतिरिक्त इतर परिसरातील 30 ते 35 गावांना सिंचन व पिण्याच्या पाण्यासाठी मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे. या बॅरेजमुळे जळकोट सारख्या डोंगरी तालुक्यात हरित क्रांती होऊन शेतकऱ्याचे जीवनमान उंचावून आर्थिक बाबतीत फार मोठी प्रगती होणार आहे. आज रोजी जळकोट सारख्या डोंगराळ भागातील तिरू नदीत सलग 20 ते 25 किलोमीटरमध्ये पाणीसाठा पूर्ण क्षमतेने झालेला आहे. यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्यामुळे पिण्याच्या पाण्याची टंचाई या पूर्ण झालेल्या योजनेच्या परिसरात होणार नाही. सदर कामे पूर्ण करण्यासाठी माननीय मुख्यमंत्री, माननीय उपमुख्यमंत्री तथा जलसंपदा मंत्री, माननीय उपमुख्यमंत्री तथा अर्थ व नियोजन माननीय नामदार श्री संजयजी बनसोडे, मंत्री क्रीडा व युवक कल्याण यांनी सदर प्रकल्पास प्रशासकीय अडचण न येऊ देता सतत पाठपुरावा करणे तसेच जलसंपदा विभागाचे सर्व अभियंता यांनी अहोरात्र परिश्रम घेऊन कामे नियोजित वेळेच्या आत गुणवत्ता पूर्ण केली आहेत. केवळ यामुळेच आज टंचाई परिस्थिती असून सुद्धा तिरू नदी जळकोट तालुक्याच्या हद्दीमध्ये पूर्णपणे भरलेली दिसून येत आहे. यामुळे जळकोट तालुक्यातील शेतकरी शासनाचे आभार व्यक्त करीत आहेत.